नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आमदार चेतन तुपे पाटलांच्या विकास कामांची पावती मतदारांनी त्यांना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवून दिली. विरोधकांना या विकास कामांचे स्मरण होण्यासाठी सी कॅल्शियम युक्त लेमन गोळ्यांचे वाटप करत असल्याचा सनसनीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे यांनी ससानीनगर येथे बोलताना लगावला. महायुती सरकारच्या शपथविधी निमित्ताने विजयाचा जल्लोष ससानीनगरमधील शिवाजी पुतळा येथे शिवरायांना वंदन आरती करून नागरिकांना पेढे तर विरोधकांसाठी लेमन गोळ्या वाटून साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टर जगदाळे हे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, उज्ज्वला जंगले, आरपीआयचे अध्यक्ष महादेव दंदी, उपाध्यक्ष संतोष खरात, महादेव कांबळे, राष्ट्रवादीचे नेते निनाद टेमगिरे, अमर आबा तुपे, सागरराजे भोसले, मनोज घुले, शालिनी जगताप, अजिनाथ भोईटे, महिला अध्यक्षा वैष्णवी सातव, राजेंद्र घुले, वामन धाडवे, नीलकंठ माणिक शेट्टी, अमर चौधरी, भाजपा नेते जीवन जाधव, सविता हिंगणे, महेश ससाने, योगेश सूर्यवंशी, अश्विनी सूर्यवंशी, सतीश भिसे, हरीश गुंजाळ, आरपीआय नेते यादव हरणे, सतीश आल्हाट यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. पाहूया महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया. लेमनच्या गोळ्या, ज्याला आपण व्हिटॅमिन सी म्हणतो, जे निवडणुकीच्या काळात व्हिटॅमिन सी विरोधकांचं गेलेलं होतं की त्यांना ते विसर पडला होता की एनर्जी लागते, एनर्जीसाठी मग व्हिटॅमिन सी म्हणजे काय, तर लेमनच्या गोळ्या खाणं गरजेचं होतं. त्या लेमनच्या गोळ्या त्यांना आम्ही आता पाठवतोय तुमच्या माध्यमातून. या ससाननगर परिसरामध्येच आम्ही त्या वाटतोय की त्यांना ते विकास कामं करताना किंवा विकास कामाची भूमिपूजन करताना ते स्वतः टिकाव मारायला उभे होते. त्यांचे अनेक फोटो आमच्याकडे आजही आहेत आणि ते स्वतः असताना त्यांना फक्त एक विरोधाला विरोधाभास करण्याच्या दृष्टीनं आणि एक फेक नेरेटिव्ह सेट करण्याच्या दृष्टीने या मतदारसंघामध्ये त्यांनी प्रयत्न केला. पण या मतदारसंघातील मतदार या भुलीला कुठेही बळी पडले नाही. त्यांनी उलट आमदार चेतन तुपे यांना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवलं आणि हडपसर मतदारसंघाचा इतिहास मोडीत काढला आणि एक चांगल्या प्रकारे मतदारांनी त्यांना दिलेली साप आहे म्हणून त्यांना हे आठवण करू देण्यासाठी या विसर गोळ्यांसाठी एक आम्ही अभिनव उपक्रम केला की ह्या गोळ्या, लेमनच्या गोळ्या त्यांच्यासाठी देतोय. त्यांनी त्या लेमनच्या गोळ्या खावा आणि त्याच्यामुळे व्हिटॅमिन सी वाढेल, त्यांची एनर्जी वाढेल. मग त्यांना तो विसर पडलेला आहे, तो विसर पुन्हा त्यांना आठवत जाईल की विकास कामे या मतदारसंघात झालेली आहेत. हडपसर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोष केलेला आहे. ज्या वेळेला चेतन तुपे पाटील यांची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या वेळेला विरोधकांनी बऱ्याचशा या ठिकाणी टीका केलेल्या होत्या. त्यामध्ये बरीचशी टीका त्यांनी केलेले उपकार, झालेली कामे, घडवलेला विकास ही काही विसरून गेलेल्या विसरभोळ्यांसाठी ही आठवण करून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी या गोळ्या वाटप करत आहोत आणि त्या निमित्तानं सर्व महायुतीचे पदाधिकारी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहे. मी महायुतीचं सरकार आल्याबद्दल सर्व जनतेचे आभार मानतो. त्यांना आम्ही दाखवून दिलेलं आहे की बाबा सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एवढ्या प्रमाणात चांगले कामं केलेले आहेत. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सर्व नेते आणि रामदासजी आठवले यांनी म्हणजे एवढा म्हणजे कामाचा सपाटा लावलेला होता. महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना झालेली आहे, म्हणजे तरुणांसाठी कामं केलेली आहे आणि सर्व महामंडळ म्हणजे जे महामंडळ आणले म्हणजे ब्राह्मणांसाठी आणलेले आहेत, म्हणजे म्हणजे मातंग महार म्हणजे सर्वांसाठी त्यांनी महामंडळामधून निधी उपलब्ध करून आणि चांगले उद्योगधंदे म्हणजे महाराष्ट्रामध्ये उभे केलेले आहेत. हे सर्व कामं केल्यामुळे आमच्या म्हणजे महाराष्ट्राला घवघवीत यश मिळालं. या विसरभोळ्यांना आठवण करून देण्यासाठी आज या गोळ्या वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणूनच आज या गोळ्या खाऊन नक्कीच विरोधकांना विसर पडलेला संपेल आणि ह्या गोळ्यांनी शुद्ध येऊन या ठिकाणी जे आपल्या महायुतीचं काम आहे ते नक्कीच त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसेल. आमदार चेतन तुपे पाटलांना निवडून आणण्यासाठी सर्वांनीच त्या ठिकाणी सडेतोड मेहनत घेतलेली आहे. त्याचं एक फळ म्हणून आज या ठिकाणी आम्ही एक मोठा आनंद उत्सव साजरा करून आणि छोटासा गोळ्या वाटपाचा सुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. कारण ज्या नेत्यांना जे सोबत होते त्यांना जो विसर पडलेला आहे, जी कामं चेतन पाटलांनी केली त्या कामाचा जो विसर त्यांना पडलेला आहे, तो विसर न पडण्यासाठी आणि त्याचं विस्मरण पुन्हा होण्यासाठी त्या गोळ्या त्यांनी निश्चितपणे खाव्यात अशीच या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो आणि निश्चितपणे त्या गोळ्या त्यांच्यापर्यंत पोहोचतील एवढी सोय नक्कीच आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू. ते बोलण्याचा ताळमेळ विसरून बेताल वक्तव्य करतात, त्यासाठी इथे प्रत्येकांना
लेमनच्या गोळ्या विस्मरण झालेल्या गोष्टी आठवण करून देण्यासाठी देण्यात येत आहेत आणि या ठिकाणी आपण हा आनंदोत्सव शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर त्यांच्या साक्षीने अतिशय आनंदात साजरे करत आहोत आणि महायुतीला माझ्याकडून भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आता लेमनच्या गोळ्या तर आम्ही इथं देतोयच, पण आमच्याकडं वैद्यकीय सेलच्या वतीने मोफत पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत येणाऱ्या सर्व आजारांना त्यांना विरोधकांना मोफत औषध उपचाराचा खर्च वैद्यकीय सेलच्या वतीने मोफत करण्यात येईल आमच्या आनंद उत्सवामध्ये. त्यांच्यावर केलेले उपकार ते विसरलेत, झालेली कामं त्यांनी ते विसरलेले आहेत, घडवलेला विकास त्यांच्याकडून विसरला गेलेला आहे आणि या सर्व विसरून गेलेल्या विसरभोळ्यांसाठी पाटलांनी खास करून या लेमनच्या गोळ्यावर या लेमनच्या गोळ्या त्यांनी खाव्यात आणि पुन्हा एकदा त्यांनी जे शब्द त्यांनी टाकलेले होते, त्यांनी जे सभेमध्ये बोलले होते, तर पाटलांची ही कामं नक्कीच त्यांनी स्मरणात आणावीत. आदरणीय फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, आदरणीय दादा असतील, माननीय आठवले साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या सर्व महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवण्याचा इडा ह्या नेत्यांनी उचललेला आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अनेक बहुजनवादी आणि कल्याणकारी योजना या शासनाच्या माध्यमातून होतील आणि या शासनाच्या माध्यमातून या राज्यातील या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक, शेतकरी असेल, कामगार असेल, महिला असतील, विद्यार्थी असतील, या सर्वांगव्यापी विकास करून महाराष्ट्र सर्वोपरी एक नंबरला होतं आणि एक नंबरला राहील याची जबाबदारी हे नेते घेतील.